श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व स्वागत आहे. आज मी थोडंसं तुम्हाला वारीच्या वारीबद्दल माहिती सांगणार आहे किंवा वारीमध्ये टाळाचं काय महत्त्व आहे किंवा टाळ का वाजवतात किंवा टाळाबद्दल समजा टाळ काय आहे किंवा टाळा चिखलीच्या दगडी टाळाचा इतिहास काय आहे किंवा वारीच्या गाज वाढलेल्या टाळ जे का वाजवतात आपण टाळ त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. कारण वारीमध्ये टाळाला इतके महत्त्व काय आहे. एक असे मंदिर आहे जिथे करतात दगडांच्या टाळाची पूजा, तर का केली जाते सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. कारण वारीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये भजन आणि कीर्तनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व आहे टाळ, मृदुंग आणि वाणीला आहे. टाळाच्या आवाजाविषयी वारी पूर्ण होऊ शकत नाही, कारण टाळ प्रत्यक्ष विठ्ठल स्वरूप मानलं गेलेलं आहे. कारण पण तुम्हाला माहिती का, महाराष्ट्रात एक असे गाव आहे की ज्याला टाळगाव असे म्हटले जाते आणि तिथेच दगडी टाळाची पूजा बी केली जाते. तर ते पुणे जिल्ह्यातील चिखली येथील हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव टाळ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. कारण आषाढी वारीच्या निमित्ताने देहू आणि आळंदीला जाणारे भाविक या पवित्र मंदिराला आवर्जून भेट देतात. कारण काय आहे तर या चिखलीच्या दगडी टाळाचा इतिहास, तर मी ते सांगणार आहे. अशी आख्यानिका आहे की संत तुकाराम महाराज हा वेंकुट गगनामच्या आधी चिखली गावात थांबले होते आणि तिथे एका निष्ठावंत भक्तांच्या 14 टाळापैकी एक असलेला मल्हारराव पंत कुलकर्णी यांच्या अग्रस्थस्थ तुकोबारावांनी स्वतःचे दगडी टाळ त्यांना प्रसाद म्हणून दिला. तसेच त्यांच्या हाती 12 अभंगाचा ग्रंथही दिला. तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीच्या तीरावर अनुष्ठान करायला जाताना फाल्गुन वद्य पंचमीला हे टाळ दिले होते. असे मानले जाते की हे ऐतिहासिक प्रसंगामुळे या गावाला टाळगाव चिखली हे नाव पडले. गेल्या 350 वर्षापासून ही पूजा आणि परंपरा या गावात अखंडपणे सुरूच आहे. कारण वारीचा गाज वाढवणारे टाळ जे असतात ते वारकरी म्हटले की डोळ्यासमोर आपल्या उभी राहते ती हातात टाळ घेतलेली व्यक्ती. 2 वस्तूंच्या एकमेवावर आघात करून वाद निर्माण करणाऱ्या या घनवाद्यांची यांचा प्रवास टाळ असतो. भागवत संप्रदायाचे प्रतीक टाळ वापरण्याचे नियम काय असतात तर वारकरी संप्रदायात टाळ हे केवळ वाद्य नसून ते देवांचे रूप मानले जाते. कारण त्यामुळेच आपल्याला टाळ धारण करणाऱ्यांची आणि जपण्याची एक विशेष शिस्त आहे. वारकरी आपल्या टाळाला खूप जपतात. कारण वारीत चालताना टाळ हरू नये, कुठेही विसरू नये याची विशेष काळजी घेतात. आणि टाळाचे खालील जे आहेत ते नियम पण ते खरंच खूप काटेकोर पाळतात. त्यांचे नियम स्वतंत्र जागा, टाळ कुठेही जमिनीवर ठेवणे योग्य मानले जात नाहीत, कारण ते ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा असते. आणि मस्तकी लावण्याची पद्धत टाळ एका व्यक्तीकडून दुसरीकडे देताना तो पहिल्यांदा कपाळाला मस्तकी लावला जातो आणि मगच दुसऱ्यांच्या हातात दिला जातो. बघा, एवढं टाळाचं महत्त्व आहे अशा प्रकारे. आणि गळ्यातील टाळ आणि बाहुमान कसा आहे तर कीर्तन सेवा सर्व पूर्ण झाल्याशिवाय गळ्यातील टाळाने उतरला जात नाही. कारण कीर्तन दरम्यान एखादी मान्यवर वारकरी व्यक्ती आल्यास आपल्या गळ्यातील टाळ त्यांच्या गळ्यात घालून त्याचा सन्मान केला जातो. ती व्यक्ती अभंग म्हणून या सदराचा स्वीकार करते. आणि चांदीचे टाळ कसे की पंढरपुरात बघा तुम्ही पारंपरिक हे आहेत ते काकड आरती, धूप आरती, दुपारचा पोशाख आणि शेजवती अशा 4 वेळेंच्या भक्तांसेवेसाठीच खास चांदीचा टाळ वापरतात. आणि स्वर किती प्रकारचे आहेत बघा टाळामध्ये. तर टाळ वाजे गुळगुळा या संतनुसार टाळ वाजताना त्यात मन ओतून भजन करण्याचे असते. कारण टाळ निर्मितांनी स्वरांना खूप महत्त्व असतो. आणि नरवादी प्रकार टाळीच्या स्वरूपानुसारच काळे 2, काळी 4, नर आणि मादी असे प्रकार पडतात. तर भजन करणाऱ्या महिलांना किंवा पुरुषांना आवाज एका विशिष्ट
टिपल्याला पोहोचल्यावर तो स्पष्ट ऐकू यावा यासाठी टाळाच्या वाजण्यात म्हणजे वाजताना किंचित फरक करून हा प्रकार ठरवले जातात. कारण धाग्यांचे टाळ आणि मंडळ म्हणजे ते पूर्वी टाळ गळ्यात घालण्यासाठी 4 पदरी सुताचा गोप दोरी किंवा म्हणजे वापरली जाई. आता नायलॉनची पट्टी किंवा धातूंच्या म्हणजे खिळ्यांचा वापर होतो. पण जुने जाणकर अजूनही धाग्यातच म्हणजे आवरले जातात टाळाचा. तर अशा प्रकारे वारीमध्ये टाळाला इतके महत्त्व आहे. अशा प्रकारे टाळाचं खरंच खूप महत्त्व आहे वारीमध्ये. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी माऊली सर्वांना.